त्यामुळे पडद्यावरचे कलाकार खायचं कसं राहायचं कसं असे प्रश्न पडले होते त्यांना. आपण काय जन्म घेतला, आपलं काय कर्म आहे, कार्मिक सायकल काय आहे, या सगळ्या गोष्टी कळतात. तर मला कळल्यानंतर ना मला जरा बरंच वाटलं, कारण असं वाटलं की अरे केवढा मोठा कर्मनाश झाला आपला. आता सांगायला हरकत नाही, माझी ऍक्च्युली टोटल 11 ऑपरेशन झाली आहेत. तिचं हार्ट वॉज नॉट फंक्शनिंग प्रॉपरली, लंग्स मध्ये प्रॉब्लेम होता. अशा ह्याच्यात डॉक्टरांनी आम्हाला 48 तास दिले होते. कोणाला कसं सांगू आहे की मला हा आनंद होतोय म्हणजे केवढा वेगळंच आहे हे प्रकार बघ. कारण म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे मानसिक आणि शारीरिक लेवलवर हे काम करतात. रसिक मोहिनी. नमस्कार. रसिक तितुका मेळवावा अर्थात रसिक मोहिनी पॉडकास्टच्या या नवीन एपिसोडमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या आजूबाजूला अशी काही जोडपी असतात की जी कधी कधी एका क्षेत्रात काम करत असतात, कधी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, पण तरीही एकमेकांचा विश्वास, एकमेकांबद्दलचं वाटणारं प्रेम, यामुळे कितीही आयुष्यामध्ये संकट आली, अडचणी आल्या तरी त्या सगळ्यावर मात करून ते पुढे जात असतात. एकमेकांचा हात घट्ट धरलेला असतो आणि या संकटांना तोंड देत ते पुढची वाटचाल जर चालू करतातच, पण त्याचबरोबर इतरांना आनंद देत स्वतःही त्याचा आनंद घेत असतात. तर अशाच एका जोडप्याला आपण भेटणार आहोत, विजय पटवर्धन आणि वृषाली पटवर्धन यांना. नमस्कार. रसिक मोहिनीच्या या पॉडकास्टमध्ये तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत. धन्यवाद. तर मंडळी, विजय पटवर्धन हे नाव रसिकांना नवीन नाहीच आहे. एक उत्तम लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि कुठे हास्य जत्रा असेल, फुबाई फू असेल, पक पक पकाक सारखा सिनेमा असेल आणि अनेक नाटकं त्यांनी केलेली आहेत. रसिक मोहिनीच्या सुद्धा 2-3 नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केलेल्या आहेत आणि आत्ता त्यांचं पारू नावाची सिरियल झी मराठीला चालू आहे. तर विजय, मला तुला पहिला प्रश्न हाच विचारावासा वाटेल की काही दिवसांपूर्वी आता आपण भेटलेलो होतोच, पण विजय पटवर्धन फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त तू पडद्यामागील रंगकर्मींचा सत्कार केलेला होतास आणि त्याचबरोबर परीक्षेत यश मिळवलेल्या रंगकर्मींच्या पाल्यांना सुद्धा तुम्ही सन्मानित केलेलं होतं. तर ह्या फाउंडेशन आणि त्याच्या कामाविषयी काय सांगशील? ॲक्च्युली पॅन्डेमिकच्या काळात सगळं बंद झालं होतं. पहिली कुऱ्हाड आपल्या मनोरंजन क्षेत्रावरतीच पडते, त्यामुळे नाटकं बंद पडली होती. त्यामुळे पडद्यावरचे कलाकार खायचं कसं राहायचं कसं असे प्रश्न पडले होते त्यांना. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून विचार केला की आपण कलाकारांना मदत करण्यासाठी, मैत्रीचा हात देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून समाज माध्यमावरती आम्ही एक मेसेज टाकला होता की अशी मदत करायची आहे, ज्यांना इच्छा असेल त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावं. लोकांचा विश्वास आमच्यावरती खूप होता असं म्हणूयात. बऱ्याच जणांनी मदत पाठवली आणि ती मदत आम्ही पडद्यावरच्या कलाकारांना देऊ शकलो. पण रक्कम एवढी मोठी व्हायला लागली की काहीतरी एक फाउंडेशन तयार करायला पाहिजे असं ठरलं आणि त्यातनं विजय पटवर्धन फाउंडेशन निर्माण झालं. आणि मग वाई, वीर, तळेगाव, कामशेत, नंतर अजून 32 शिराळा, मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन आम्ही पडद्यावरच्या कलाकारांना मैत्रीचा हात दिला. आम्ही मदत नाही म्हणत, मैत्रीचा हात दिला आणि ह्याच्यामुळे एक वेगळं फॅमिली तयार झाली आमची. आणि या फॅमिलीतले जे पाल्य आहेत, जे 10वी-12वीमध्ये शिकलेले आहेत आणि उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांना आपण काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणून आम्ही वर्धापन दिनाला त्यांना काही गिफ्ट देण्याचं ठरवलं, जेणेकरून त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. कारण पहिलं शिक्षण पूर्ण करायला पाहिजे आणि नंतर या क्षेत्रात या, असं माझं म्हणणं असतं. कारण मला अनेक जण विचारतात की आमचा मुलगा आहे, आमची मुलगी आहे, तिला ह्या अभिनय क्षेत्रात यायचं आहे, नाटकात काम करायचं आहे, सिरियल, नाटकात म्हणतच नाही शक्यतो, आम्हाला सिरियलमध्ये त्यांना पाठवायचे आहे, पिक्चरमध्ये पाठवायचे आहे. मी त्यांना नेहमी म्हणतो आधी शिक्षण पूर्ण होऊ देत आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं करा. म्हणून मग आम्ही हे पाल्यांनासुद्धा गिफ्ट दिले. आणि मुख्य म्हणजे पडद्यामागचे कलाकार हे लाईट ऑपरेट करतात किंवा म्युझिक ऑपरेट करतात, ह्यांच्याकडे नेहमी दुर्लक्ष होतं. प्रकाश योजनाकार असतो जो डिझाईन करतो त्यालाच कुठलं तरी प्राईज मिळतं, ह्या लोकांना मिळत नाही. कारण हे प्रयोगाच्या आधी पूर्ण लाईट ॲडजस्ट करणं, घोड्यावर चढणं, लाईट ॲडजस्ट करणं, त्याच्यानंतर नाटकाच्या वेळेला वेळच्या वेळी ब्लॅकआउट करणं, वेळच्या वेळी लाईट आणणं किंवा म्युझिक सोडणं किंवा प्रॉपर्टी सांभाळणं, हे जे कामं करतात त्यांच्याकडे प्रत्येक वेळेला दुर्लक्ष होतं. त्यामुळे वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही असं ठरवलं की त्यांनासुद्धा आपण सन्मानित केलं पाहिजे. आणि आम्ही वेगळा हे ठेवला की पडद्यामागचे सुपरस्टार असं त्यांना आम्ही ते प्राईज देतोय. आणि त्या लोक पण खुश झाले, कारण
असा सन्मान होतोय आणि पहिल्यांदा होतोय म्हटल्यानंतर त्यांना सुद्धा आनंद झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला जास्त आनंद अगदी झाला. अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे मी त्या कार्यक्रमाला उपस्थित खरंच, होते आणि खरंच. मला आठवते म्हणजे आता आपण सगळेच तेव्हा रंगमंचावर असतो तेव्हा थिएटरमध्ये म्हणजे समोर दिसतात ते कलाकार असतात, हो पण ऍक्च्युअली जे पडद्या मागे लोक असतात ना त्यांच्यामुळे हे कलाकार खरं चांगलं काम करू शकतात, Correct. कुठलाही टेन्शन विरहित म्हणत असं. त्यामुळे हा जो उपक्रम तुम्ही दोघांनी म्हणून राबवलात तो खरोखरच स्पृहणीय आहे, कौतुकास्पद आहे आणि त्याकरता तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन खरं तर. थँक्यू. आणि मला आठवतंय खूप हृदय कार्यक्रम झालेला होता तो. पाल्याने सुद्धा जे 9वी-10वीतल्या 10वी आणि 12वी. त्यांचा आपण सत्कार केला आणि चांगले मार्क्स होते हो हो. चांगलं केलं त्यांनी. पण तू म्हणजे मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की आता विजय पटवर्धन फाउंडेशन असेल किंवा तुझं लेखन असेल किंवा या क्षेत्रामध्ये तू प्रचंड कार्यरत आहेस, पण तरी सुद्धा एक वेगळी कल्पना तू पाक्षिक सुरू केलंस. हो. ऑनलाईन पाक्षिक नाट्यरंग म्हणून आणि नाटकाशी संबंधात अशा सगळ्या त्याच्यामध्ये मग पूर्वीचे नाटकं असतील, नवीन नाटकं असतील, पूर्वीचे कलाकार आत्ताचे कलाकार किंवा त्याच्याबद्दलच्या काही आख्यायिका असतील किंवा काही माहिती असेल तर ती आपण सगळी या पाक्षिकांमध्ये तुझी असते. हो. तर ही कल्पना कशी काय सुचली? मला खूप आधीपासून असं वाटत होतं की नाटकावरती एक पाक्षिक निघालं पाहिजे, कारण माझ्या माहितीत तरी किंवा तुमच्याही माहितीत असं नसेल की नाटकावरती एखादं पाक्षिक किंवा मासिक आहे. खूप पूर्वी यायची, खूप पूर्वी यायची. हा रसरंग वगैरे. बरोबर. रसरंग पण रसरंग होतं ते पण फिल्मवरती होतं, चित्रपटांवरती होतं. बरोबर. फक्त नाटकासाठी असं कुठलंच नव्हतं. आता एक मला वाटतं रंग भाषा का काहीतरी आहे एक असंच पाक्षिक होतं, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर असं कुठलं तरी पाक्षिक काढावं असं माझ्या मनात होतं, पण काही गोष्टी अशा असतात ज्या जर आपण छापील पाक्षिक काढलं तर त्याच्यासाठी परमिशन काढा, बरेच काय काय गोष्टी असतात. पण आपण जेव्हा ऑनलाईन करतो तेव्हा ते गोष्टी नसतात. म्हणजे तुम्ही परमिशन काढली पाहिजे, ते एक पत्रकार तुमच्याबरोबर पाहिजे वगैरे, अशा कुठलीच बंधनं नसतात. त्यामुळे म्हटलं हे ऑनलाईन मासिक काढूयात आपण. त्यामुळे मला एक कौस्तुभ चाटे नावाचा एक माझा मित्र आहे आणि जो हे सगळं करतो डिझाईन, तो आदित्य सोवळे, हे दोघं मला भेटले आणि ते मला म्हटले की आपण काढू शकतो हे पाक्षिक. म्हटलं मग मी तयारच आहे, कारण माझ्याकडे खूप मटेरियल तयार होतं. कारण मी आधीपासूनच समाज माध्यमावरती म्हणजे फेसबुकवरती लोकांचे वाढदिवस असायचे कलाकारांचे, त्यावेळेला त्यांच्या वाढदिवसाबद्दल लिहायचोच. म्हटलं तेच मटेरियल आपण इकडे वापरू. अजून नाटक म्हणजे काय लोकांना कळलं पाहिजे, नाटकाचे वेगवेगळे प्रकार काय असतात, ह्याच्यासाठी नाटक म्हणजे काय रे भाऊ हे सदर चालू केलं. संपादकीयमध्ये जे कलाकारांच्या अडचणी आहेत त्या अडचणींबद्दल बोलायला सुरुवात केली. स्मृतिरंगमध्ये जे कलाकार होऊन गेले त्यांच्याबद्दलची माहिती, अशी माहिती लोकांना मिळते आणि लोकांना आवडते ती. आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका सगळीकडे हे पाक्षिक चाललंय आणि लोक अजून वाढत आहेत की आम्हाला पण पाठवा ते पाक्षिक, आम्हाला पण पाठवा, आम्ही अजून लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे जवळजवळ 10,000 ते 12,000 लोकांपर्यंत ते पाक्षिक पोहोचतंय. खूप छान, खूप छान. किती वर्ष झाली म्हणजे हे सुरू करून? किती दिवस? नाही, आता दसऱ्याला चालू केलं मागच्या. अच्छा, वर्ष होते. म्हणजे आता मला वाटतं 17वा किंवा 18वा अंक असेल, म्हणजे ते 15 दिवसांनी येतो तो. नाही नाही, पण खूपच रिच आहे म्हणजे. आणि सगळ्यांच्या मी आता जे मला ओळखीतले लोक नाहीत त्यांच्याकडनं सुद्धा मी ऐकलं या पाक्षिकाबद्दल आणि खूप छान, व्हेरी नाईस. तर आता मगाशी मी ओळख करून देताना म्हणलं तसं तू विनोदी भूमिकांमध्ये जास्त रमतोस. म्हणजे फुबाई फू सारखा टीव्हीवरचा कार्यक्रम असेल किंवा पक पक पकाक सारखा सिनेमा असेल, तू लिहिलातच मला वाटतं. नाही, गौतम जोगळेकरांनी लिहिलं होतं. म्हणजे सई परांजपे आणि गौतम जोगळेकर यांनी लिहिलं होतं. सई परांजपेंनी भागोभूत नावाचं हिंदी फिल्म केली होती, मग त्याचं गौतम जोगळेकरांनी पक पक पकाक मराठी पिक्चर काढला. हो, मास्तरचं काम. आठवत आहे मला. म्हणजे विनोदी लेखन असेल, विनोदी भूमिका असेल, म्हणजे एकंदर लोकांना हसवणं तुला आवडतंय. खूप आवडतं. तर हे तुला म्हणजे पहिल्यापासून याची आवड होती, म्हणजे नकला करणं म्हणा किंवा? नाही, खरं तर नाही. म्हणजे मी आधी माझं वेगळंच क्षेत्र होतं. मी क्रिकेट खेळायचो. म्हणजे माझं पहिलं प्रेम हे क्रिकेटच आहे. म्हणजे टी व्हीवरती कुठलीही मॅच असली तरी ती मी बघतो. नंतर शाळेकडनं खेळायचो, कॉलेजकडनं खेळता नाही आलं मला, पण क्लब ऑफ महाराष्ट्राकडनं खेळलो. आणि त्याच्यानंतर 2 इंटरनॅशनल मॅचेसला मी ड्रेसिंग रूम सांभाळायचो. मग एक भारत श्रीलंका मॅच होती त्यावेळेला मी श्रीलंकेचं ड्रेसिंग रूम सांभाळलं. नंतर एकदा भारत पाकिस्तान मॅच होती त्यावेळेला भारताचं
ड्रेसिंग रूम सांभाळलं नेहरू स्टेडियमला. आणि भारत झिम्बाब्वे जेव्हा वन डे मॅच झाली त्यावेळेला मी ऑफिशियल स्कोरर म्हणून काम केलं होतं. असे सगळं असताना एकदा त्यावेळेला VHS मिळायचं आपल्याला VCR वरती बघायचं. तर शांतीचं कार्ड नावाचं नाटक, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा हे सगळे कलाकार. ते नाटक बघितल्यानंतर मी वेडा आलो खूप. म्हणजे अरे म्हटलं हे गंमत आहे ह्याच्यात, लोकांना हसवणं. म्हणजे मी ती रेंटवरती घेतली होती. मी खोटं सांगितलं त्याला की ती हरवली आणि ती घरातच ठेवली आणि त्याची पारायण केली. आणि तेव्हापासून ठरवलं की लोकांना टेन्शन आहेच आहे, कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन आहे. तिथं 2 मिनटं हसले तरी ते टेन्शन तरी कमी होतं लोकांचं. तेव्हापासून ठरवलं की आपण लोकांना हसवायचं. आणि मग कॉलेजमध्ये राजू बावडेकर आणि सुनील देव असे 2 माझे मित्र आहेत, ते नाटक करणारे होते. तर त्यांना एक नाटक करायचं होतं जे आमचं इंटरनल स्पर्धा असायची एकांकिकांची. तर त्याच्यात चक्रव्यूह. तर ते म्हणले की तू काम करणार का त्याच्यात. मी संधीच बघत होतो की कुठेतरी काम मिळते का. आणि मी तिथं काम केलं, तोंडाला रंग फासला. आणि त्याच्यानंतर मला तो आवडला. ती आवड लागली, बालनाट्य सुरू केली. आणि त्याच्यानंतर लगेचच पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं, घरोघरी इज बोम. आणि त्याच्यात शरद तळवळकरांबरोबर काम करायला. हो त्यावेळेला लता दत्तेंबरोबर. हो नाही, हे दोघंच करायचे. राजाभाऊ आधी करायचे, त्याच्यानंतर मी. मग त्याच्यात शरद तळवळकर होते. मग एकदा प्रकाशानंदांनी काही प्रयोग केले, मग स्वरूप कोरांनी काही प्रयोग केले. पण मग तिथनं सुरू झालं की लोकांना हसवता येते, लोकांना काम आवडतंय माझं म्हटल्यानंतर मग आता हेच चालू करायचं. मग क्रिकेट खूपच बाजूला पडलं, पण तरी बघणं चालू आहे क्रिकेट. वा, छान. आणि मला म्हणजे वृषाली तुला विचारायला आवडेल, तू पण अभिनय क्षेत्रातलीच, म्हणजे तू पूर्वीपासून काम करत होतीस. आणि मग तुमची दोघांची ओळख त्याच निमित्ताने झाली काय, म्हणजे ते सांग जरा. कॉलेजमध्ये असताना मी जे म्हटलं आता चक्रव्यूह करंडक, तर तेव्हा मी 11वीत असताना हे सगळे सिनियर, हा माझ्यापेक्षा सिनियर आहे कॉलेजमध्ये, सिनियर होता म्हणजे. तर सगळे सिनियर्स ते नवीन मुलांना वर्गात येऊन सांगायचे की अशी अशी स्पर्धा आहे आपली. इंटर क्लास स्पर्धा असायची तेव्हा. तर कुणाला आवड असेल तर तुम्ही या म्हणून स्पर्धेसाठी भाग घ्या तुमच्या वर्गातर्फे. तर तेव्हा मी थोडंफार गाणं म्हणायचे. तर मी म्हटलं, मी तिकडे नाव दिलं की नाही मला, मी थोडंसं गाणं म्हणते, अभिनयाशी माझा काही संबंध नव्हता खरं तर. पण मी आपलं नाव दिलं, सगळेजण हे भेटले. मग ही लोक आमची प्रॅक्टिस घ्यायला यायचे, तालीम घ्यायला यायचे, सिनियर लोक. कारण आम्हाला काहीच माहिती नाही ना, आम्ही 16 वर्षांची पोरं आणि सगळी 11वीत. चान्स मारून घ्यायचे. नाही, त्यांनी चान्स मारला. मी मेकअप पण केला तिला त्यावेळेला. स्पर्धेच्या वेळेस माझं मेकअप करणं वगैरे हे सगळं त्यांनी केलं. आणि मग नाटका थ्रू आमची मैत्री झाली. आणि मग त्यांनी विचारलंच. अरे वा. काही वय काय होतं तेव्हा? 16 आणि 19. 92 साल त्यावेळेला आम्ही भेटलो ते. आणि आता 33 वर्ष झाली आता त्याला. पण एक आहे गोष्ट की हे आम्ही लपवून नाही ठेवलं. ज्या दिवशी झालं आमचं जमलं त्याच वेळेला दोघांनी घरी सांगितलं. आणि घरच्यांना पण ते अमान्य नव्हतं. आणि हा एका वर्गात होते ना कॉलेजमध्ये, त्यामुळे म्हटलं लपवून ठेवण्यात काही पॉइंट नाही. आणि लपवण्यात पण काही पॉइंट आहे, काढायचं ते करणारच. एवढं लहान होतं की ते कदाचित तुम्हाला टेन्शन असेल, घरच्यांनाही कदाचित टेन्शन येण्याची शक्यता असेल. पण नाही काही विरोध झाला घरच्यांकडनं, माहिती नाही. पण तेव्हापासून जे आम्ही एकत्र आहोत. वा वा वा. आता किती वर्ष झाली माहिती? 33 वर्ष झाली आता. लग्नाला 27 होऊन गेली. वा, बरोबर. त्या निमित्ताने तुमची तिथे ओळख झाली. मग तुम्ही एकत्र कामं केली का पुढे? कॉलेजमध्ये असताना केली. नंतर कमर्शियल नाटकं पण केली तिने. म्हणजे सासूबाईंचं असं असतं, मी करत होतो त्यावेळेला नयनचं काम केलं. नंतर हे लोकांना फारसं माहीत नाही, पण ऑल द बेस्ट मध्ये सुद्धा तिने काम केले. जवळजवळ 40 ते 45 प्रयोग तिने मोहिनीचे केले. एकच आहे. नंतर लग्नाची बेडी, आता मी तुझा बायोडेटा सांगतो बहुतेक. लग्नाची बेडी नाटकात अरुणा केलं तिने. नंतर कुरिया सदा टिंगलम मध्ये सुद्धा तिने काम केलं. हो. पण मग स्वभावाला औषध मध्ये जास्त मोठं काम होतं. आणि ते तिचं पहिलं उत्तम. नाही, ते होतं नितीन चव्हाणनी लिहिलं होतं. आणि शशिकांत कोठावळे, अण्णा कोठावळे त्यांचं प्रोडक्शन होतं. संतोष पवारने बसवलं होतं नाटक ते. आणि ना सासूबाईंचं असंच असतं. आणि स्वभावामध्ये ना सासूबाईंमध्ये 2 स्त्री पात्र आहेत. तर एकदा असं झालं की सुहासताईंना बरं प्रयोग होता.
सासू केलं आणि विद्या भागवत मी सून केलं आणि हा माझा मुलगा. माझी आई होती ते. आणि same स्वभावाला औषध नाही मध्ये सुद्धा 4 स्त्री पात्र होते. 4ही रोल्स मी केले तेव्हा हो. हे चाईचा रोल केलाय मी. पण मजा आली मला ते नाही करताना. कलाकाराला काय कुठलीही भूमिका आहे चॅलेंज असतं. मग ते म्हणजे आईचं असेल, मुलीचं हो. असेल, हो. सासूचं असेल, नाहीतर कुठलंही असू दे खरं तर. पण मग एवढं छान तुझं करिअर चालू होतं नाटकाचं वगैरे, कमर्शियल नाटकात तू कामं करत होतीस आणि मग अचानक तू नाटक थांबवण्याचा म्हणजे काम न करण्याचा निर्णय कसा काय घेतलास? ऍक्च्युली जेव्हा मला मुलगी झाली ना त्याच्यानंतरही आय थिंक थोडेसे प्रयोग प्रयोग मी केले. केले. पण ती शाळेत जायला लागल्यानंतर मला असं वाटलं की आत्ता तिला माझी गरज आहे, मी तिला वेळ देणं खूप गरजेचं आहे. कारण दोघंही ह्या फील्ड मध्ये म्हटल्यावर आणि तेव्हा तर आपले 25-25 दिवस बाहेर प्रयोग हो. दौरे दौरे खूप असायचे. आणि मग म्हणजे सासर माहेरचा सपोर्ट होता ऑफकोर्स, पण मला असं वाटत होतं की नाही नाही आपली मुलगी आहे ना तर आपण तिच्याबरोबर थांबलं पाहिजे घरी. शेवटी म्हणजे आई ती आईच हा, आणि त्या वयात बाळांना आईची जास्त गरज असते. खरंच आहे. सो मग मी ठरवलं की आपण नोकरी करूया. म्हणजे ऑफकोर्स ऑफिसला गेले तरी सकाळ आणि रात्र संध्याकाळ नंतर तरी मी तिच्या सोबत असेल. बरोबर. सो तो एक वेळ मला तिच्या बरोबर हवा होता आणि ती मोठी होताना मला स्वतःला बघायचं होतं. मला असं नको होतं की आई किंवा माझ्या सासूबाई मला सांगतायत की अगं ती आज रांगायला लागली, अगं ती आज उभी राहिली. सो मला तो सगळा अनुभव मला घ्यायचा होता आणि म्हणून मी तो खूप कॉन्शियसली तो डिसिजन होता माझा की आता बास, आता मी नाटकात काम नाही करणार, आता मी नोकरी करीन की जेणेकरून मला माझ्या मुलीसाठी वेळ देता येईल. आणि दुसरी महत्वाचं असं कारण होतं की आपलं क्षेत्र आहे ते कसं आहे माहिती आहे, म्हणजे वळवावरचं आज काम पाणी. आहे उद्या काम नाही, काहीच माहित नाही. तर एक फिक्स इन्कम पाहिजे. बरोबर. तर मग कोणी नोकरी करायची, तर त्यांनी ठरवलं की मी नोकरी करते, तुला काम करायचं तर तू कर. हे म्हणजे सामंजस्य हे असणं सुद्धा हा किती गरजेचं आहे. हे फिक्स इन्कम चालू राहिलं आणि मी आपला फिरत राहिलो काम करत. कारण त्याचं पॅशन मला माहिती होतं ना. मी बरोबर आहे. लहानपणापासून आता म्हणता येईल 16व्या वर्षात म्हणजे लहान आहे, तेव्हापासून मी त्याचं पॅशन बघत आली आहे की तो स्टेजवर गेला ना की तो काहीतरी वेगळाच असतो. आणि ते बघायला मला खूप आवडतं, अजूनही खूप आवडतं. वा. नाही खरंच हे कौतुक आहे. नाहीतर म्हणजे म्हणून मी जसं आता इंट्रोडक्शन मध्ये म्हणलं की एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांवरचा विश्वास, म्हणजे तो आता जरी दौऱ्यांवर गेला तो विश्वास पाहिजे ना हो. की हा व्यवस्थित राहणार आहे. तो असल्यामुळे तुमची वाटचाल पुढे चांगली चालू राहिली. आणि इतके ओळखून होत ना लहानपणापासून एकमेकांना. पण मग तुझं म्हणजे ह्या करिअर मध्ये तुझे एकदम असे वेगवेगळे प्रवाह चाले. म्हणजे हो. आता तू त्याच्यातनं अभिनयातनं बाहेर पडून तू नोकरी करायला लागलीस किंवा मुलीचं संगोपन याच्यामध्ये रमलीस आणि मग त्याच्यानंतर एकदम तू हिलिंग कडे गेलीस. हो. आणि ते जे परवा तू मला सांगितलंस एकदम बरंच मोठं संकट आलं तुमच्यावर हो. अचानक, आणि मग ते जरा सांगशील का? हो नक्की. मी जॉब करत असतानाच 2016 साली मला हिलिंग बद्दल कळलं. मला म्हणण्यापेक्षा ना ह्याला कळलं. बरं. कारण तेव्हा आता सांगायला हरकत नाही, माझी ऍक्च्युली टोटल 11 ऑपरेशन झाली आहेत आणि त्यावेळेला माझं ट्युमरचं ऑपरेशन झालं होतं आणि मी डिप्रेशन मध्ये गेले होते. म्हणजे मी सगळं करत होते पण मलाही जाणवत होतं, ह्यालाही जाणवत होतं की मी स्वतःला आता थांबण्या, आय वॉज जस्ट गोइंग डीप डाऊन कुठेतरी. मी नव्हते. हा म्हणजे मी नॉर्मल वृषाली नव्हती तेव्हा. आणि लकीली विजयाच्या सेटवर सुवीर सर त्या दिवशी कोणाला तरी हिलिंग द्यायला आले होते. चिन्मय उदगीरकर आणि सुवीर सबनीस दोघेही चांगले मित्र आहेत. आम्ही नांदा सौख्यपरी नावाची सिरियल करत होतो, त्यावेळेला सुवीर मला भेटले आणि मग कनेक्शन इकडे सुरू झालं. ह्यांनी विचारलं सरांना की तुम्ही हे काय करता वगैरे, तर त्यांनी सांगितलं की असं असं शारीरिक मानसिक सगळ्या ह्याच्यावर हिलिंगचा उपयोग होतो. मग विजयने विचारलं की माझी बायको सध्या ह्या फेज मधनं चालली आहे, तर त्यासाठी काही होऊ शकेल का? ते म्हटले अगदीच होऊ शकेल. मग ते आले, भेटले, मला हिलिंग दिलं, 3 महिने हिलिंग दिलं आणि अशी म्हणजे 180 डिग्रीज चेंज तो म्हणतो ना, खूप चेंज झाला. तसा माझ्यामध्ये फरक पडला. म्हणजे पोस्ट ट्युमर ना, म्हणजे ही हाडं पण दुखायची, म्हणजे छोटे छोटे जॉईंट्स पण दुखायचे, म्हणजे ते सगळं कमी झालं. मी खूप छान असं आनंदी राहायला लागले बेसिकली. म्हणजे ते स्माईलच माझ्या चेहऱ्यावरनं गेलं होतं, ते परत आलं. मी माणसांमध्ये आले आणि मग सुवीर सर मला म्हणाले की तुम्ही का नाही शिकत हिलिंग, तुम्ही सेल्फ हिलिंग करत राहा. म्हणजे बेसिकली हिलिंग शिकण्याचं कारण होतं की सेल्फ हिलिंग.
अच्छा. पण मग ते मला एवढं आवडायला लागलं की मी त्या पुढच्या लेवल, त्याच्यात लेवल्स खूप आहे, लेवल्स आहेत. पुढच्या लेवल्स शिकत गेले आणि त्यात मला खूप गोडी निर्माण झाली. मग मी घरच्यांना हिलिंग द्यायला सुरू, प्रॅक्टिस कशी करायची ना, स्वतः सेल्फ हिलिंग मी करते ठीक आहे, पण दुसऱ्याला हिलिंग कसं द्यायचं त्याची प्रॅक्टिस लागते. मग पुस्तकं वाचायची, मग घरच्यांना हिलिंग द्यायचं, मग बिल्डिंग मधल्या लोकांना हिलिंग द्यायचं, पकडून पकडून मी लोक आणायचे. तुला काही होते, हात दुखतो, ये मी healing नाही, देते. पण, डोकं दुखतंय, ये मी healing देते. ही सांगेल काही लोकांना फरक पडला, पण मला सगळ्यात जास्त फरक पडला आणि मी हे खरंच खूप अभिमानाने सांगतो की मी 2019 सालापर्यंत स्मोक करायचो, भरपूर स्मोक करायचो आणि मला सोडायचं होतं ते, पण ते सुटत नव्हती स्मोकिंगची जी सवय लागली ती. पण मग हिने मला हिलिंग दिलं आणि तारीख पण मला आठवते, 11 ऑगस्ट 2019 मी स्मोकिंग सोडलं, ते पूर्ण सोडून दिलं आणि ते हिलिंगचा परिणाम झाला. म्हणजे आता मला अजिबात इच्छा पण होत नाही त्याची, आणि हा म्हणजे परिणाम आहे हिलिंगचा. हो, म्हणजे वेगळंच आहे हे प्रकार मग. कारण म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे मानसिक आणि शारीरिक लेवलवर हे काम करतं हो थोडक्यात. हो, डेफिनेटली. खूप छान छान केसेस आल्या माझ्याकडे त्यावेळेला सुद्धा. म्हणजे एका काकूंची स्पाइनल कॉर्डची सर्जरी झाली होती. डॉक्टर म्हटले तर त्यांचं वय बघता या 2 महिने तरी त्या उठू नाही शकणार आपल्या. मग हिलिंग चालू केलं आणि 15व्या दिवशी त्या कॉरिडॉर मध्ये चालायला लागल्या. त्या चालल्या. अरे वा. त्याच्यानंतर माझी एक कझिन आहे, म्हणजे तिची तर किडनीच फेल झाली होती, तिला मल्टिपल प्रॉब्लेम्स झाले होते, ट्युबरक्युलर मेनिंजायटिस झालं होतं, किडनी फेल झाली होती, तिचं हार्ट वॉज नॉट फंक्शनिंग प्रॉपरली, लंग्स मध्ये प्रॉब्लेम होता. अशा ह्याच्यात डॉक्टरांनी आम्हाला 48 तास दिले होते की काही होऊ शकतं, म्हणजे ती सेमी कोमा मध्ये गेली होती. आणि मी जेव्हा भेटायला गेले हॉस्पिटलमध्ये, तिला आयसीयू मध्येच होती ती, कसं काय देव जाणे, पण ती तेवढ्या वेळापुरती शुद्धीत आली होती आणि माझ्याकडे बघून म्हटली हुशारी मला हिलिंग दे. आणि हिलिंग आम्ही चालू केलं. आज माझी बहीण जॉब करते. काय सांगताय? हो, क्या बात है. पूर्ण किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं. पण हे इंटरनली मग ते काय बदल होत जातात का, काय होतं? पूर्ण होतं. म्हणजे हिलिंग ना, इट इज काय म्हणतात, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सायन्स आणि आर्ट. म्हणजे हे असं काहीतरी हे नाहीये, त्याच्या मागे आपलं सायन्स आहे. म्हणजे प्रत्येक आपल्या शरीरामध्ये चक्र असतात, तर प्रत्येक ऑर्गनशी निगडीत एक एक चक्र असतं. तर हिलिंग म्हणजे काय, डॉक्टर आपल्या फिजिकल बॉडीवर काम करतो, बरोबर. तर ऍज अ हिलर व्हॉट वी डू की आम्ही तुमच्या ऑरावर काम करतो किंवा चक्रांवर काम करतो. जे आपल्याकडे म्हणतात पंचकोश आहे आपलं शरीर म्हणजे. तर ते पंचकोश म्हणजे काय, हे एक शरीर दिसतं, बाकीची 4 आहेत ना ती कुठे दिसतात. पण एखादा आजार जर व्हायचा असेल आपल्याला, तर आधी तो तुमच्या ऑरामध्ये हिट होतो, त्याच्यानंतर तो फिजिकली हिट होतो. पण जर तुम्ही हिलिंगनी ऑराच तुमचा स्वच्छ ठेवलात, मेंटेन केलात, स्ट्रॉंग ठेवलात, तर तुम्ही आजारीच नाही पडत. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हिलिंग काय आहे, तर प्रिव्हेंटिव्ह हिलिंग इज रेग्युलर हिलिंग, तुमचा ऑरा आणि चक्र बॅलन्स ठेवणे. पण आपण करायचं का दुसऱ्याला करायचं? सेल्फ हिलिंग आहे ना, त्यांनी ते करू शकतात. जे नाही शिकले, हा कोर्स आहे रेग्युलर. किती दिवसांचा किंवा काय ते? आता याचे लेवल्स आहेत, प्रत्येक लेवल 2-2 दिवसाची असते. अच्छा. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेशन्स असतात आणि आम्ही याचं गमतीने सांगतो की तुम्ही या शिका, त्याच्यानंतर लाईफ टाइम फ्री सर्व्हिस आहे तुम्हाला. पण अर्थात म्हणजे हे ऑरा क्लीन वगैरे करतात, पण दुसरी आपली पण ही मानसिक स्थिती पाहिजे की आपण रिस्पॉन्ड केलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. करेक्ट, म्हणजे दोन्हीकडनं आहे. कारण अशाच्या विश्वास बसणंच मुळात. बरोबर. पण ना आता बऱ्याचशा आमच्याकडे आयसीयू केसेस जेव्हा येतात, म्हणजे बरेचसे असे असतात की आता डॉक्टर्स म्हटलेत काही हे नाही, आता देवावर ठेवा भरोसा, असे जेव्हा केसेस येतात तेव्हा त्या पेशंटला माहिती असतं की आम्ही हिलिंग करतोय. घरातल्या व्यक्तीला माहिती नसतं, कारण बरेचदा आयसीयू मधल्या पेशंटला आता तो कोमामध्ये असेल तर कसं माहिती असतं हिलिंग चालू आहे. पण घरातल्या एका व्यक्तीला माहिती असतं, ते आम्हाला अप्रोच होतात की असं असं आहे, तर तुम्ही हिलिंग कराल का. त्यांचं जेव्हा हिलिंग चालू करतो आम्ही, तर 97-98% सक्सेस रेशो आहे आतापर्यंत आम्हाला. म्हणजे आता खूपच लास्ट स्टेजला आले, तर आता माझ्याकडे एक कॅन्सर पेशंट आले होते 4th स्टेज, म्हणजे एक तर त्यांचं वय पण खूप होतं, पण आता डॉक्टरांनी सांगितलं होतं इतके महिने तर तुमच्याकडे आहे. पण मी बीन अ कॅन्सर सर्वायव्हर, मला माहितीये ते पेन काय असतं, ते पण जरा ऐकायला आवडेल, म्हणजे काय काय झालं तर. त्यांच्यासाठी मी काय करू शकले, तर पेन मॅनेजमेंट केलं. पेन मॅनेजमेंट.
कारण नाहीतर काय होतं म्हणजे- तुम्हाला मॉर्फिन देऊन झोपून ठेवतात. हो हो मग त्यांचं काही हेच राहत नाही, लाईफ आहे ते दिवस सुद्धा ते आनंदाने हो. घालवू शकत नाही. बरोबर पण हिलिंग थ्रू तुम्ही पेन मॅनेजमेंट जेव्हा आम्ही करतो तेव्हा ती व्यक्ती ना इतकी छान उरलेले दिवस मस्त काढते सगळ्या नातेवाईकांमध्ये राहून. वेदना विरहित. हा, वेदना विरहित त्यांचं जे तेच काही main उरलेलं असतं. आयुष्य आहे ते छान जातं. बरं नवीनच ऐकते मला कल्पना एवढी कल्पना म्हणजे ऐकलं तर थोडंफार हा. तो एक जर कोर्स मध्ये हे हा पहिल्यांदा- एक कोर्स करणं खूप हो, म्हणजे म्हणजे आता प्रत्येकाने म्हटलं करायला हा. पाहिजे हा कोर्स हो. आणि मानसिक समाधान देणार आहे तो आणि कोर्स. किती वेळा तू 2-2 दिवसाचा एक म्हणालीस का हा. आणि म्हणजे- किती वेळ लागतो सगळ्या प्रोसिजरला आता पहिल्या ज्या लेवल्स असतात ना, लेवल 1 2 3 4 आम्ही सांगतो तुम्ही शिका कंटिन्युअसली, म्हणजे मग यू बिकम अ हीलर बेसिकली. बर त्याच्यानंतर आधी तुम्ही- स्वतः हा. करायचं आणि मग दुसऱ्यांना हा, Correct. ह्या चारही लेवल्स तुम्ही करा, एक हीलर व्हा आणि तुम्ही लोकांना हिलिंग द्यायला सुरू करा, स्वतःवर हिलिंग घ्या. बर त्याच्या पुढचे जे कोर्सेस आहेत ना ते आता क्रिस्टल वापरून हिलिंग देता हो, येतं. हो. त्याच्यानंतर प्रोटेक्शन, हाऊ टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. बर. तुमचं घर कसं प्रोटेक्ट करायचं, तुम्ही कुठे गावाला चाललात कार अच्छा, म्हणजे लिव्हिंग नॉन सगळ्यांना सर्व आपण काही. deal तुमची करू गाडी शकतो. प्रोटेक्ट करू शकता तुम्ही. ओके. असं खूप आहे ह्याच्यात. अरे वा. आणि मग जे आहे ते अराट योगा आहे ते स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी आहे. म्हणजे आपण जन्म घेतो त्याच्यानंतर पुढे काय, जन्म का घेतलाय, तर हा प्रश्न स्वतःची अनेकांना development, असतो. तो एक वेगळा कोर्स आहे. बरं. आत्माचा सोल क्लास म्हणतो त्याला. तुम्ही जन्म का घेतलाय, हा. त्याच्यानंतर व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ, बर मृत्यूनंतर कुठे जातो आपण, हो त्या मधल्या पिरियड मध्ये काय होतं, हम्म. हा सगळा जो आणि हा प्रॉपर हा सायंटिफिक कोर्स आहे. म्हणजे तुम्हाला हे सगळं थिओसॉफिकल स्टडीज मध्ये शिकलेलो आहोत आम्ही. इथे आपल्याकडे थिओसॉफिकल रिसर्च इन्स्टिट्यूट हो. पण आहे, तिथे ह्या सगळ्या गोष्टी अच्छा आहेत. तू तो तिकडे जाऊन तिथे कोर्स जाऊन नाही केला केला मी, इथे आमच्याच सेंटर मध्ये केलेला आहे. बरं. पण हे सगळं रिसर्च थ्रू आपल्यापर्यंत आलंय. बर म्हणजे खूप काय म्हणतात पूर्वापार आलेलं सायन्स आहे. बर हा आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ते डेव्हलप झालं होतं ते बाहेर गेलं आणि बाहेरनं हा, परत आत आलं. आपल्याकडे आलं. नेहमीप्रमाणे तसं आहे. बरोबर तो अराट योगा म्हणजे काय, तर बेसिकली तुमची सोल डेव्हलपमेंट आहे. हम्म. वर जाताना आपण काय घेऊन जातो, आपली आत्मिक उन्नती किती झाली, आध्यात्मिक उन्नती किती झाली. तर अष्टांग योग, अराट म्हणजे काय, अष्टांग योगाचं पूर्ण सिंथसिस, तर ते सगळं शिकवलं जातं. बर आता हा खूप म्हणजे जितकं तुम्ही पुढे जेवढं जाल ना, deep खूप जाल deep, तेवढं शिकण्यासारखं. त्याचा अभ्यास आहे. पण मग आता म्हणजे आपल्या प्रेक्षकांकरता तुझी हरकत नसेल तर याची लिंक किंवा काय माहिती जर कोणाला जास्त पाहिजे असेल हा. तर काय करू शकतो आपण आपल्या आपलं प्रभात रोडला सेंटर आहे 10व्या हा. गल्लीत, बर डिवाइन स्पार्क होलिस्टिक हिलिंग सेंटर म्हणून. बर तर तिथे डेफिनेटली येऊ शकता आणि खालती आपण नंबर देऊ शकतो आपल्या इथे. ओके तर दे कॅन चालेल. कॉल अँड कम. चालेल चालेल हा. आपण ह्याची लिंक त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता असं सगळं लिंक मध्ये देऊया Yes. म्हणजे ज्यांना कोणाला इच्छा आहे ही लिंकची त्यांनी कॉन्टॅक्ट करता येईल हा? म्हणजे शिकायला या, हिलिंग घ्यायला या, हा. अनुभव घ्यायला या, असं बरोबर आम्ही म्हणतो. हा, हा. आधी या, अनुभव घ्या. म्हणजे नुसतं आधी तुमचे काही असे इंट्रोडक्टरी इंट्रोडक्टरी सेशन सेशन्स असतात. हा. आम्ही कॉर्पोरेट्स मध्ये जाऊन इंट्रोडक्टरी सेशन्स देतो. बर. आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन सुद्धा देतो. कारण कसं आहे, त्या वयापासून जर मुलांना ह्या सगळ्या गोष्टीची आवड लागली ना, कारण आता ना खूप रॅट रेस आहे. हो. इतकं पिअर प्रेशर आहे, आई वडिलांकडनं प्रेशर असतं की हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. तर एवढीशा जीवाला केवढं प्रेशर आहे. खरंय आणि ना अशा ह्याच्यातनच ना मुलं आयदर खूप व्हायलेंट होतात किंवा एकदम बुजून जातात. बुजून जातात. म्हणजे यू वोंट बिलीव्ह, माझ्याकडे 5-5 वर्षांच्या मुलांच्या पण केसेस येतात की ती इतकी Violent व्हायलेंट आहेत, हो. हायपर ऍक्टिव्ह होतात. बापरे मग त्यांना शांत कसं करायचं, हो. मग त्या मुलांना हिलिंग देऊन शांत केलं जातं. म्हणजे बरं. एक नर्स आहेत, त्यांच्या 5 वर्षाच्या मुलीची केस माझ्याकडे आली होती. त्या म्हटल्या ती झोपतच नाही आणि शाळेतनं रोज कंप्लेंट येतात. 5 वर्षाची मुलगी सिनियर केजी ते अभ्यास करत नाही, नुसता दंगा, इकडे तिकडे बसत नाही एके ठिकाणी, कोणाचं ऐकत नाही. तर त्यांनी मला विचारलं माझ्या मुलीला हिलिंग द्याल का, म्हटलं हो देऊ की आपण. मग त्या दिवशी मी रात्री हिलिंग दिलं. पण म्हणजे एकच सेकंड मध्ये डिस्टर्ब करते हा. हिलिंग देताना समोरासमोर बसून असं तुम्ही करता डिस्टन्स हिलिंग. डिस्टन्स मला म्हणजे हिलिंग रेकी काय टाईप लागतं, रेकीचं मी ऐकलंय असं दोन वेगवेगळे, रेकी सुद्धा तोच भाग हा. आहे, हिलिंगचाच प्रकार आहे. 2 वेगवेगळ्या स्कूल्स आहेत असं आपण म्हणूया. बरं ओके हा. तर दोन्ही मध्ये डिस्टन्स हिलिंगच दिलं जातं. मी इथे बसून आज मी अमेरिकेतही हिलिंग देऊ शकते, दुबईमध्ये पण देऊ शकते.
किंवा तू बाजूच्या खोलीत असलीस तर मी तुला पण घेऊ शकते तिकडे. मला ती व्यक्ती समोर लागत नाही, मला फक्त त्या व्यक्तीचा फोटो आणि वय आणि काय प्रॉब्लेम आहे एवढंच लागतं. आम्ही व्हॉट्सअपवर त्यांचे फोटो वगैरे मागून घेतो, फोटो वय आणि काय प्रॉब्लेम आहे आणि मग हिलिंग दिलं जातं. अरे वा. आणि या हिलिंगचा फायदा सगळ्यात जास्त स्वतः हिलाच झाला. म्हणजे ज्या वेळेला हिला कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हापासून त्या हिलिंगचा फायदा तिला झाला. कसं झालं ते आम्हाला ऐकायला. म्हणजे 2023 जानेवारी मध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला, पण मी इतकी शांत होते. कसला कॅन्सर? मला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता आणि डॉक्टर म्हणाले, म्हणजे ऑपरेशन नंतर डॉक्टर मला असं म्हणाले की अगदी वेळेत आली आहेस, 8-15 दिवस उशीर केला असतास ना तर मी तुला वाचवू शकलो नसतो. बापरे. हा, पण त्याच्या अगोदर तू हिलिंग मध्ये होतीस? हो हो हो, मी 2016 पासून हिलिंग मध्ये. सो हिलिंग मध्ये सुद्धा ना, आता जेव्हा मी लोकांना हिलिंग देते तेव्हा आमची स्वतःची पण एक वेगळी साधना असते. मेडिटेशन्स असतात, स्वतःच्या प्रॅक्टिसेस असतात. ह्यामुळे काय होतं ना, इथून आणि इथून खूप सॉर्टेड होतो आपण. आणि ना कुठलाही प्रसंग येऊ देत, म्हणजे हाऊ टू फेस इट, ते खूप छान पद्धतीने मला कॅन्सरच्या वेळेस खूप जाणवलं प्रखरशाने की मी एकदम चिल आहे. आणि ना म्हणजे लोकांना असं माहिती नाही हो जास्त हळवे होऊन जायचं सगळे. अरे बापरे. कॅन्सर झाला कळल्यानंतर ना मला जरा बरंच वाटलं, कारण असं वाटलं की अरे केवढा मोठा कर्मनाश झाला आपला. हे वेगळे रस आहेत. बापरे. म्हणजे मला असं आधी कोणाला कसं सांगू आहे की मला हा आनंद होतोय, म्हणजे केवढा बिग चंक ऑफ कर्मा इज वॉश्ड ऑफ. आता हे सगळं शिकत गेल्यानंतर ना आपण काय जन्म घेतला, आपलं काय कर्म आहे, कार्मिक सायकल काय आहे, या सगळ्या गोष्टी कळतात. आणि तुम्ही कसे फेस करता तुमच्या प्रॉब्लेम्स ना, आजाराला, त्याच्यावरनं तुमची ती कार्मिक सायकल फिरत असते. पण मला एकदाही क्षणभरही वाटलं नाही की का मी, मला छान वाटलं, अरे वा मस्त, त्यातनं बाहेर कसं यायचं हे मी ठरवणार. आणि मी खूप आनंदाने बाहेर आले त्यातनं. 3ऱ्या दिवशी ऑपरेशन नंतर मला घरी सोडलं. 4थ्या दिवशी यांनी फाउंडेशनचं काम चालू करायचं असं सांगितलं. सुवीर सरांनी सांगितलं नाही सेंटरचं काम तुम्हीच करायचंय, मी तिथला अकाउंट ऍडमिन हँडल करते. तर मी सरांना म्हटलं सांगा ना कुणाला तरी. नाही म्हणाले, अजिबात नाही, तुम्हीच करायचं, जसं जमेल तसं सावकाशपणे करा. विजयने पण सांगितलं फाउंडेशनचं काम चालू ठेव, इथनं तू बिझी राहिलीस ना तर अजिबात तुला त्रास होणार नाही. आणि ह्या दोघांना खूप थँक्यू आहे त्यासाठी की कसं सटकन सगळे दिवस मधले निघून गेले, कळलं पण नाही मला. पण हा म्हणजे जस्ट विचारते की हा कुठल्या स्टेजचा होता? तू स्टेज क्रॉस झाली होती. तर मंडळी, विजय पटवर्धन, वृषाली पटवर्धन बरोबर अशाच आपल्या या गप्पा चालू राहणार आहेत, फक्त त्या पुढच्या भागामध्ये. तेव्हा लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये विजय आणि वृषाली बरोबर. तोपर्यंत आनंदात राहा, मस्त राहा.